सीता ही केवळ एक स्त्री नाही, ती पृथ्वीच्या हृदयातून उगवलेली एक निःशब्द ज्वाला आहे. तिच्या आयुष्याकडे पाहताना आपण दुःख पाहतो, अन्याय पाहतो, पण तिच्या अंतर्मनात डोकावलं तर तिथे एक विचित्र शांतता दिसते. जणू वादळांच्या मध्यभागी उभं असलेलं आकाश. राजमहालातून वनात जाणं हा तिच्यासाठी त्याग नव्हता, तो तिच्या अस्तित्वाचा सहज विस्तार होता. कारण ती रामासोबत चालत नव्हती, ती धर्माच्या मार्गावर स्वतःला चालवत होती. रावणाच्या अशोक वाटिकेत तिचं शरीर कैद झालं होतं, पण तिचं मन ते कुणाच्याही अधीन नव्हतं. तिने स्वतःभोवती एक अशी अदृश्य मर्यादा उभी केली होती, जिथे अधर्माचा स्पर्शही पोहोचू शकत नव्हता. सीता सहन करत होती, पण तुटत नव्हती. ती शांत होती, पण शरण गेलेली नव्हती. अग्निपरीक्षा हा शब्द जितका ज्वलंत तितकाच तो माणसाच्या संशयाचं प्रतीक आहे. सीतेला अग्नीत उतरावं लागलं, पण जळली ती नाही, जळली ती समाजाची असुरक्षितता. आणि शेवटी जेव्हा पुन्हा तिच्या सत्यावर प्रश्न उभे राहिले, तेव्हा तिने कोणताही आक्रोश केला नाही, कोणताही संघर्ष केला नाही. ती शांतपणे पृथ्वीच्या कुशीत विलीन झाली. तो तिचा पराभव नव्हता, तो तिचा अंतिम विजय होता. कारण त्या क्षणी तिने जगाला सांगितलं, माझं अस्तित्व तुमच्या मान्यतेवर नाही, माझ्या सत्यावर उभा आहे. सीता शिकवते, सामर्थ्य म्हणजे आवाज नव्हे, तर शांततेतही न झुकणं. आणि स्वाभिमान म्हणजे लढा नव्हे, तर स्वतःला न हरवणं. सीता नवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. जय श्रीराम.